स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आज मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरी होते। पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात सुद्धा सावरकर विद्यार्थी दशेत शिकत होते आणि यावेळी सावरकर ज्या खोलीत वास्तव्यास होते ती खोली आज दिवसभरासाठी सावरकर प्रेमी आणि पुणेकरांसाठी खुली करण्यात आली आहे। दरवर्षी जयंती आणि पुण्यतिथीला ही 17 नंबरची खोली सावरकर प्रेमींसाठी खुली करण्यात येते आणि याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीच्या दिवशी पुण्यामध्ये दर जयंती आणि पुण्यतिथीला त्यांनी जे शिक्षण घेत असताना जे वास्तव्य केलेली खोली आहे त्या खोलीला ओपन केलं जातं आणि पुणेकरांसाठी दिवसभरची जी आहे त्या खोलीमध्ये सावरकर प्रेमी सावरकर भक्त सगळेच जण येतात आणि एक वेगळी प्रेरणा घेण्याचा प्रयत्न सगळेजण करत असतात। याच खोलीमध्ये सावरकरांच्या 2 पदव्या ज्या त्यांना मिळालेल्या होत्या त्या सुद्धा आहेत। त्याचबरोबर त्यांचा इतिहास सगळा जो आहे तो रेखाटण्याचा प्रयत्न या खोलीमध्ये केलेला आहे। ही 17 नंबरची जी खोली आहे फर्ग्युसन कॉलेजची त्याच खोलीमध्ये सावरकर वास्तव्यास होते आणि शिक्षण घेत होते। त्यामुळे ही एक प्रेरणा देणारी आणि ज्वाजल्ब इतिहास सांगणारी ही सगळी खोली आहे आणि त्यामुळे आज सकाळपासून सगळे सावरकर प्रेमी जे आहेत ते सावरकरांना अभिवादन करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही सावरकर प्रेमी अभिवादन करण्यासाठी काय नेमकं आज तुम्हाला प्रेरणा मिळते, तुम्ही आज आलात? आज आमच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे जे फर्ग्युसन महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर जे माजी विद्यार्थी होते की ज्यांनी या देशाला ज्वाज्वल्य राष्ट्रभक्तीचा संदेश देऊन एका अर्थाने स्वातंत्र्य काळामध्ये इंग्रजांना परतून लावण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखी या ठिकाणी एक काव्य रचलं आणि दरवर्षी या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मदिनी आणि पुण्यतिथी निमित्ताने या ठिकाणी सर्व सावरकर प्रेमी तरुण बाल वृद्ध या ठिकाणी दर्शनासाठी येतात। आज जे आपण जगतोय ना तो त्यांनी केलेल्या त्यागामुळे जगतोय सहज आपण आपल्या देशामध्ये आणि मला नक्कीच हिंदुत्वाबद्दल अभिमान आहे आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ही 18 अक्षरं म्हणजे जणू त्यागाची राष्ट्रप्रेमाची 18 अध्याय आहेत असंच मला वाटतं। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।